सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज गौरीनिमित्त काही छान माहिती माझ्याकडे आली आहे, ती तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते आहे. गौरी पूजन करण्याची प्रथा का निर्माण झाली? आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून सर्व देव म्हणजे देवांच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी श्री महालक्ष्मीची आराधना केली. दैवी शक्ती प्रकट झाली आणि तिनं राक्षसी वृत्तींचा नाश केला. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरी पूजनाचा सण संपन्न करण्याची प्रथा निर्माण झाली. भाद्रपद शुद्ध षष्टीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन, दुसऱ्या दिवशी सप्तमीला ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि अष्टमीला मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे ज्येष्ठा गौरी असं म्हणतात. एकदा भगवान शिवशंकर पार्वतीला काळा रंग असल्यामुळे काली म्हणाले. त्याचा तिला राग आला. पार्वती मातेनं तप केलं आणि तिचा रंग गोरा झाला. म्हणून या सणाला गौरी पूजनाचा सण म्हणू लागले. गणपती उत्सवात हा सण येत असल्यामुळे या सणाला गौरी गणपती असंही म्हणतात. महालक्ष्मी ज्येष्ठा, पार्वती कनिष्ठा यांची एकत्र पूजा करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी गौरी या गणेशाच्या बहिणी असल्याचा उल्लेख आहे. गणपतीबरोबर ज्येष्ठा आणि कनिष्ठा या त्याच्या बहिणींची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरी शिवपरिवारातील असून तिचं मूळ स्थान कनोजला आहे. आपापल्या घराण्यांच्या पद्धतीप्रमाणे गौरी बसवल्या जातात. यात विविधता आहे. काही जण कुंभारवाड्यातून मुखवट्याला शोभतील अशी 2 सुगडं आणून ती रंगवतात. त्यावर नाक डोळे काढतात. काहींच्याकडे पितळेचे मुखवटे गौरी म्हणून बसवतात. काही ठिकाणी जीवतीप्रमाणे चित्राची पूजा करतात. काही ठिकाणी कुमारिकेकडून सुवासिक फुलांच्या वनस्पती आणतात आणि गौरी म्हणून पूजा करतात. कोकणात शेतकरी लोक तेरड्याचे रोप आणतात. ते सुपात लावून त्यावर मुखवटे ठेवून त्याला साडी नेसवतात. सर्वसाधारणपणे असं बघितलं तर देशस्थ गौरी स्टँडवर उभ्या करतात. काही लोक मडक्यांची उतरंड रचून किंवा डब्यावर डबे ठेवून त्यावर मुखवटे ठेवून गौरी उभ्या करतात. कोकणस्थ मंडळी नदीवरून 5 किंवा 7 खडे आणून त्यांची पूजा करतात. गौरींचा आगमनानिमित्त घर सजवलं जातं. गौरींच्या समोर अनेक फराळाचे पदार्थ गहू तांदळाच्या राशी मांडतात. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. घरातील 2 सुवासिनी गौरींच्या मुलासहित 2 ताम्हणात मुखवटे घेऊन एकमेकीला हळदी कुंकू देऊन त्या मुखवट्यांची भेट घडवतात. मुखवटे हातात घेतलेली स्त्री गौराई गौराई कुठे ग आलीस असं म्हणते. तेव्हा दुसरी स्त्री ज्या स्थानावर गौराई आलेली असेल त्या स्थानाचा उच्चार करून गौराई बैठकीच्या खोलीत, गौराई स्वयंपाकघरात, गौराई झोपण्याच्या खोलीत, गौराई ओसरीवर आली असं म्हणते. या 3 दिवसात गौरींच्या मध्ये गणपती ठेवला जातो. नैवेद्यात 16 प्रकारच्या भाज्या असतात. 16 पुरणांचे दिवे करून पूजा करतात. महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करतात. देवीचा महानैवेद्य अष्टमीला सकाळी प्रसाद म्हणून खातात. या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौऱ्यांचं विसर्जन केलं जातं. गौरी पूजनाने दुःख नष्ट होतं आणि लक्ष्मी स्थिर राहते अशी लोकश्रद्धा आहे. शक्तीचा उगम हा स्पंदनाच्या रूपात असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा शक्तीचा गुणधर्म आहे. शक्ती सर्व सृष्टीतील सजीव निर्जीवातून प्रगटते. तिला सकारात्मक किंवा नकारात्मक 2 भाव असतात. ती एकाच वेळी सूर आणि असुरातून प्रगटते. अलक्ष्मीला घरातून घालवण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना केली जाते. या सणाचा संबंध निसर्गात होणाऱ्या बदलांशी आहे. मातृशक्तीच्या उपासनेचा हा सोहळा आहे.
सगळ्या लोकश्रद्धा, सण, उत्सव, समारंभ, मानवी जीवन सर्वांग सुंदर, निर्दोष, उन्नत आणि स्वानंदी करण्यासाठी आहेत. मानवाने दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणसंपन्न जीवन जगावं याचं शिक्षण देण्यासाठी गणेशोत्सव आहे. श्री गणरायाच्या प्रत्येक अवयवात मानवासाठी अनमोल जीवनबोध आहे. तो आत्मसात करणं म्हणजे गणपती बाप्पाचं पूजन. मंडळी, ही माहिती मला सावळीराम तिमदे हे नाशिकचे जे आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहेत. त्यांचे धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांना पण ही माहिती कळावी म्हणून मुद्दाम ह्या ऑडिओ क्लिपची मी व्यवस्था केलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल याची खात्री आहे. धन्यवाद.